बारामती पोटनिवडणुकीत मोठा राजकीय निर्णय समोर आला आहे। काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे। या निर्णयानंतर सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून जय पवार यांनीही माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका व्यक्त केली आहे। यावेळी ते म्हणाले की सगळ्याच पक्षातील वरिष्ठांनी आज चांगला निर्णय घेतला आहे। दादांना आदरांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। मी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो। पाहूया नेमकं जय पवार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले। याच पक्षांना एकत्रित घेऊन काम केले। एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एकत्र होते, तेव्हा पण दादा म्हणजे आपली सरकार होती, आता महायुतीची सरकार आहे। पण मला वाटतंय की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला। दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतलाय आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो। आता कालपासून आम्ही सगळ्याच उमेदवारांना भेटतोय। जितके आपण फॉर्म्स माघारी घेऊ शकतो तेवढा प्रयत्न चाललाय। पण ज्यांची काय उमेदवारांची काय मागणी होती, नाहीतर खरं तर त्यांच्या एकदम छोट्या मागण्या होत्या की आमचं इथं कुठेतरी काम अडकलंय, नाहीतर आम्हाला इथं तरी मदत पाहिजे, नाहीतर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून तिथं आधी दिलं नाही, तर असे त्यांचे काय कारणे होते। बारामतीच्या उमेदवारांना बघा, तुम्हाला मी आधी पण बोललोय, दादा असताना पण मी सारखं बोलत आलोय की सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार असतो। त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी तसा निर्णय घेतला असता त्यांनी घेतला असेल, पण त्यांना मी काय बोलू शकतो। दादा 53 पैकी आतापर्यंत 27 उमेदवारांनी मागे घेतलेले आहे। अवघे 15 मिनिटं बाकी आहेत। बिनविरोध होईल असं तरी वाटत? प्रयत्न तर चालू आहे आमच्या सर्वांचाच। झालं तर चांगलंच होईल, नाही झालं तरी ठीक। पहिला बघू आपले पुढचे उमेदवार कोण आहेत। आकाश मोरे जे आपल्या बरोबर आहेत, एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो माघारलाय। तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ। काँग्रेसचे आभार मानताय? काँग्रेसचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो। यावर मी काहीतरी बोलतो की महाविकास आघाडीचा म्हणजे अजितदादांच्या मनातला जर मुख्यमंत्री झाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तर खूप आनंद। 2029 मध्ये आपण तसा प्रयत्न करूया। दादा मला सांगा, बारामतीकरांचं दुःख अजूनही कमी झालेलं नाही। जर निवडणूक झालीच तर बारामतीकर किती मताधिक्य? मला वाटतंय 1,00,000च्या वरचीच झाली निवडणुकीची मताधिक्य। अजूनही प्रयत्न चालू आहे ही निवडणूक बिनविरोध करायची। जर नाही झाली तर आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला भविष्यात सांगेल। पण मला वाटते जर तशी वेळ आलीच तर दादांच्यासाठी आमच्या मनात आहे की कनेरीला जाऊन पाया पडायचे आणि तिथं आपली पहिली सभा व्हायची। तर त्या दिवशी नुसतं तिथं जाऊन बसायचं, दादांना एक श्रद्धांजली म्हणून तिथं अर्धा तास बसायचं। त्या दिवशी प्रचार नाही करणार आणि त्याच्या पुढे आपण ठरवू कशी